सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्यनमां पाहि दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या सहित तस्य ते अवियोग तथास्माकं भूयात जन्म जन्मानी. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये सर्व सुवासिनी स्त्रियांचा अतिशय प्रिय असा सण. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सर्व सुवासिनी स्त्रिया हे व्रत करत असतात. सर्वसाधारणपणे वटसावित्रीचे व्रत हे 3 रात्रींचे व्रत असते, पण आजकाल कालामानानुसार 1 दिवसांचं हे व्रत केलं जातं. काही ठिकाणी हे व्रत 3 दिवसांचं देखील केलं जातं. तर याच वटपौर्णिमेसाठी पूजा साहित्य काय वापरायचे आहेत, कोणते साहित्य घेऊन जायचे पूजा करताना, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहे. सर्वप्रथम एका स्वच्छ ताटामध्ये पाण्याने भरलेल्या तांब्या, त्यामध्ये कुंकू, हळद, शुद्ध आणि अखंड अशा अक्षता घ्यायच्या आहेत. आणि ह्या संपूर्ण साहित्य आपण जर व्यवस्थित मांडून ठेवले तर ऐनवेळी आपली गडबड होत नाही. त्यानंतर पंचामृत किंवा कच्चं दूध घ्यायचं आहे. मी येथे कच्चं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे कापूर. त्यानंतर प्रसाद वाटण्यासाठी काहीतरी गोड, तुम्ही खडी साखर, मी इथे हे गोड दाणे घेतलेले आहेत. गणपती बाप्पांसाठी गूळ खोबऱ्याचा किंवा खडीसाखर खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे. आणि एक छान तुपाचा दिवा किंवा तुपांची निरंजन आपल्याला घ्यायची आहे. ही तुपाची निरंजन या व्यतिरिक्त आपण एक मातीची पणती देखील घेऊ शकतो, म्हणजे पूजा झाल्यानंतर आपण ती पणती तेथेच ठेवू शकतो. आपल्याला वस्त्रमाळा घ्यायची आहे. या वस्त्रमाळा आपल्याला 3 घ्यायच्या आहे. एक गणपती बाप्पांसाठी, एक सावित्रीसाठी आणि एक मोठी वस्त्रमाळ आपल्याला वडाच्या झाडांसाठी, अशा 3 वस्त्रमाळा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला विडा घ्यायचा आहे. आता विडा बरेच जण, तुम्हाला यूट्यूबच्या बरेच व्हिडिओमध्ये एकच विडा दिसेल, पण या पूजेसाठी आपल्याला खरं तर 2 विडे घ्यायचे असतात. एक विडा हा गणपती बाप्पांचा असतो आणि दुसरा विडा आपण सावित्री आईची आपण पूजा करतो, त्यामुळे त्या सावित्री आईचं देखील आपल्याला एक विडा म्हणजे एक सुपारी म्हणून प्रतिकात्मक तिचा एक विडा घ्यायचा आहे. कारण या सुपारीचीच आपल्याला सावित्री म्हणून पूजा करून या सावित्रीजवळच आपल्याला ओटी भरायची असते. त्यानंतर आपल्याला ओटीचं सामान घ्यायचं आहे. उदबत्ती घ्यायची आहे. दिवा पेटवण्यासाठी माचीस घ्यायची आहे. तुम्हाला इथे व्हिडिओत माचीस दिसणार नाही, कारण ती ठेवताना राहून गेली. इतकं सगळं साहित्य आपल्याला संपूर्ण ताटामध्ये घेऊन घ्यायचं आहे. वडाच्या झाडाची पूजन करण्यासाठी, गणपती बाप्पा सावित्रींचं पूजन करण्यासाठी शुद्ध फुलं घ्यायची आहेत. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण साहित्य एका ताटामध्ये घेऊन घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला वडाच्या झाडाला 7 फेरे गुंडाळण्यासाठी शुभ्र रंगाचं आपल्याला एक दोऱ्याची विंडी घ्यायची आहे. ही तुम्ही कच्च्या सुताची देखील घेऊ शकता. त्यानंतर आपण हे अखंड सौभाग्याचं व्रत असल्यामुळे आपल्याला सावित्रीची ओटी भरावी लागते. त्यासाठी एक ब्लाऊज पीस, त्यानंतर आपल्याला ओटीचं सामान, ओटीवर थोडेसे तांदूळ, त्या तांदूळामध्ये अगदी थोडेसे आपल्याला तीळ टाकायचे आहे. त्यानंतर सौभाग्याचं वाण म्हणून जोडवी, मंगळसूत्र आपल्याला घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी कोणी नारळ देखील ओटीवर ठेवू शकतो किंवा ओटी अर्पण करण्यासाठी नारळ देखील ठेवू शकता. पण या ठिकाणी आंब्याचा असा मान असतो, त्यामुळे या ओटीवर आपल्याला ऋतुफळ आंबा ठेवायचा आहे. आता या आंब्याला आपल्याला दोरा गुंडाळायचा असतो. मी दोरा या ठिकाणी मुद्दाम गुंडाळलेला नाही, कारण दोरा गुंडाळल्यानंतर ते फळ आपल्याला ओटीमध्ये दान द्यावं लागतं. आता हा आपला व्हिडिओ असल्यामुळे त्याला दोरा गुंडाळला नाही. त्यानंतर एक गजरा ठेवलेला आहे आणि हिरव्या बांगड्या ओटीवर ठेवलेल्या आहे. अशा प्रकारे आपल्याला सावित्रीसाठी ओटी तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला 5 किंवा 7 सुवासिनींची ओटी आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर भरत असतो. त्यासाठी आपल्याला गहू आणि आपल्याला 5 किंवा 7 आंबे या ठिकाणी ओटी भरण्यासाठी ठेवायचे आहे. पुन्हा सांगते, या आंब्यांना देखील आपल्याला
ज्यावेळेस आपण ओटी भरू त्यावेळेस आपल्याला दोरा गुंडाळूनच आंबा आपल्याला ओटीमध्ये द्यायचा असतो. इथे हे आंबे लगेच ओटी भरणार नाही म्हणून त्याला दोरे गुंडाळलेले नाही आहे, पण पूजेसाठी दोरे गुंडाळूनच आपल्याला आंबे वापरायचे असतात. तर अशा प्रकारे संपूर्ण साहित्य आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपल्याला वडाच्या झाडाच्या पूजेसाठी. या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापसाचं वस्त्र. त्याचप्रमाणे आपण बरेच जणी सावित्री मातेचा विडा ठेवत नाही. हा विडा आणि दोऱ्याची सुती दोऱ्याची विंडी हे महत्त्वाचं साहित्य आहे. याशिवाय आपण आपल्या घरी केलेला गोडाचा नैवेद्य देखील या पूजेमध्ये नेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजेचं साहित्य तयार करायचं आहे आणि भारतीय संस्कृतीतील अतिशय सुंदर आणि सौभाग्यकारक असा वटपौर्णिमेच्या व्रताला आपल्याला पूजेला असं संपूर्ण साहित्य करून घेऊन जायचं आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.